नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब ह्या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण काल जे बघितलेलं डेली क्विज होतं सेशन 2, त्याच्यातलाच आपण जे सोल्युशन आहे तो पोर्शन बघणार आहे आणि हे सोल्युशन बघून झाल्यानंतर डेली क्विज 3 अपलोड होईल. ओके, तर आपण डेली क्विजचं आपण सोल्युशन बघूया. पहिला क्वेश्चन होता डायरेक्शन सेन्स वरती बेस्ड क्वेश्चन होते. तर पहिला क्वेश्चन होता वाय इज इन द ईस्ट ऑफ एक्स विच इज इन द नॉर्थ ऑफ झेड. पहिल्यांदा आपण मग वाय पुट करूया. तर वाय हा एक्सच्या ईस्टकडे आहे म्हणजे पूर्वेकडे असं सांगितलंय. मग आपण एक्स पुट करूया वायच्या पश्चिमेकडे. ओके, मग त्या डायरेक्शननी ते रिलेशन जर बघितलं तर वाय हा एक्सच्या पूर्वेकडे बनतोय म्हणजे ईस्टकडे होईल. आणि एक्स बद्दल त्यांनी सांगितलंय विच इज इन द नॉर्थ ऑफ झेड. मग आपण झेड हा खाली दाखवू, त्याच्या नॉर्थला एक्स असला पाहिजे किंवा एक्सच्या साऊथकडे आपण झेड दाखवू. ओके, तर झेड आता खाली येईल. त्याच्यानंतर इफ पी इज इन द साऊथ ऑफ झेड, सो झेडच्या खाली पण आपल्याला एक पी डिनोट करायला लागेल साऊथ डायरेक्शनमध्ये. देन इन विच डायरेक्शन ऑफ वाय इज पी, म्हणजे वायच्या रिस्पेक्टिव्हली पी ही काय पोझिशन आहे, पीची काय पोझिशन आहे. ओके, तर वायच्या डायरेक्शननी जर बघितलं तर पी हा वाय पासून खालच्या डायरेक्शनला आहे, म्हणजेच त्याची डायरेक्शन साऊथ तर कन्फर्मच असणार आहे. मात्र साऊथकडून जरी बघितलं तरी साऊथच्या त्या वेस्ट साईडला आहे. ओके, पूर्ण खालचा वायच्या खालचा जो पूर्ण सेक्शन असेल हा साऊथ असेल. इथं तुम्ही डायग्राममध्ये बघून सुद्धा सांगू शकता की साऊथ पूर्ण खाली येईल. साऊथची वेस्ट ही साऊथच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला ईस्ट आहे. ओके, आपण साऊथकडून डाव्या साईडला बघितलं तर पीची पोझिशन तिथे येईल, म्हणजेच ती साऊथ वेस्ट पोझिशन आहे. ओके, त्याचा आन्सर राहील ऑप्शन नंबर सी, साऊथ वेस्ट पोझिशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा महत्वाचा प्रश्न होता. इफ साऊथ ईस्ट बिकम नॉर्थ, नॉर्थ ईस्ट बिकम वेस्ट अँड सो ऑन, व्हॉट विल वेस्ट बिकम. असा प्रश्न आहे, महत्वाचा प्रश्न आहे हा. लॉजिकली आपण सॉल्व्ह करू शकतो याला. आपण पहिल्यांदा नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट या सगळ्या पोझिशन देऊन ठेवूयात. तर अशा या पोझिशन बनतील. पहिला चेंज सांगितलाय साऊथ आणि ईस्ट ही जर डायरेक्शन नॉर्थ झाली तर म्हणजे आपण याच्या ज्या मधल्या डायरेक्शन आहे त्यांचा विचार करूया. त्यानुसार एक क्रॉस फॉर्म होईल आणि साऊथ आणि ईस्ट या दोघांच्या जे मधली पोझिशन असेल तिथं नॉर्थ येईल. ओके, त्या पोझिशनला नॉर्थ आला तर नॉर्थच्या अपोजिट मग आपला साऊथ होईल. ओके, हे तुम्हाला कळायला पाहिजे नॉर्थच्या अपोजिट काय बनणार आहे तर साऊथ बनणार आहे. ओके, त्यानंतर जे नॉर्थ आणि ईस्ट याची जी मधली डायरेक्शन आहे, नॉर्थ ईस्ट जी डायरेक्शन आहे याला वेस्ट बनवलं त्यांनी. आपण ठीक आहे, जो नेक्स्ट क्रॉसची जी एंड असेल त्याला डब्ल्यू बनवू आपण, म्हणजे वेस्ट बनवूयात. तर नॉर्थ वेस्ट बनले, नॉर्थच्या अपोजिटची तर साऊथ बनलेली आहे, तो राहिलेली पोझिशन ईस्ट अशी असेल. ओके, मग आपल्याला विचारलाय प्रश्नामध्ये की व्हॉट विल वेस्ट बिकम, म्हणजे ओरिजिनल डायग्राममध्ये जे वेस्ट आहे हे काय बनल असं विचारलंय. ओरिजिनल डायग्राम मधला जर वेस्ट बघितला तर आपल्या न्यू डायग्राममध्ये साऊथ आणि ईस्टच्या मध्ये येणार आहे, तो आपला आन्सर राहील साऊथ ईस्ट. ओके, साऊथ आणि ईस्टची पोझिशन आहे ती मधली पोझिशन असल्यामुळे आपण त्याला साऊथ ईस्ट म्हणणार आहे. ओके, तर आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. तिसरा काय होता प्रश्न. सो थर्ड क्वेश्चन मध्ये असं सांगितलं होतं अ मॅन वॉक 5 किलोमीटर टुवर्ड्स साऊथ अँड देन टर्न टू द राईट. आफ्टर वॉकिंग 3 किलोमीटर he turned to the left and walked 5 kilometer. Now in which direction is he from starting place. स्टार्टिंग प्लेस पासून कुठल्या डायरेक्शनला आहे. तर ठीक आहे, आपण एक रॅन्डमली स्टार्टिंग प्लेस कुठेतरी एस डिनोट करूया. ते झाल्यानंतर तो 5 किलोमीटर साऊथकडे जातोय असं सांगितलंय. तर ठीक आहे, आपण त्याला साऊथकडे म्हणजे खालच्या डायरेक्शनला 5 किलोमीटर चालू. त्याच्यानंतर हे जे डायरेक्शनचे सिम्बॉल ठेवलेत ते महत्वाचे, ते तुम्ही द्यायचे पेपरमध्ये सुद्धा. पेन्सिल किंवा पेननी ज्यावेळेस सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्ही ॲरोचं मार्क केलंच पाहिजे, म्हणजे त्याच्यावरून कळेल की त्याचा फेस कुठल्या साईडला आहे. ओके, म्हणजे आता ॲरोची डायरेक्शन खाली आहे म्हणजे त्याचा फेस साऊथकडे आहे. ओके, त्यानुसार राईट आणि लेफ्ट डायरेक्शन मॅटर करतात. ओके, त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की ही टर्न्स टू द राईट, म्हणजे आपण जर फेस खाली असेल तर राईट म्हणजे ती साईड होईल आणि उजव्या साईडला त्याच्या वळतो आणि उजव्या साईडला वळल्यानंतर तो 3 किलोमीटर चाललाय असं सांगितलंय. त्याच्यानंतर त्याची डायरेक्शन परत एकदा ॲरोनी दाखवू आपण आणि हा ॲरो मग आता परत सांगितलंय की ही टर्न टू द लेफ्ट अँड वॉक 5 किलोमीटर. मग त्या ॲरोचा फेस जिकडे त्याच्या डाव्या साईडला म्हणजे खालची साईड डावी बनल, तिथं वरची साईड ही उजवी साईड असेल. डाव्या साईडला तो परत 5 किलोमीटर चालतोय असं सांगितलं आणि तो फायनली स्टॉप झालाय एका पोझिशनला. त्याचा फेस स्टॉप झाल्यानंतर सुद्धा खालच्याच डायरेक्शनला आहे. ओके, जर तो लेफ्टला झाला असता तर आपल्याला ॲरोच्या डायरेक्शन चेंज करायला लागल्या असत्या. ओके, तर आता विचारलंय की एस पासून म्हणजे ओरिजिनल पोझिशन स्टार्टिंग पॉईंट पासून तो कुठल्या डायरेक्शनला आहे. तर स्टार्टिंग पॉईंटच्या तो खालच्याच डायरेक्शनला आहे म्हणजे साऊथकडेच आहे
आणि साऊथकडं पण कुठं, साऊथच्या डाव्या साईडला असेल तर वेस्ट आहे, उजव्या साईडला असेल तर ईस्ट आहे. तर साऊथ वेस्ट डायरेक्शनला तो, कारण साऊथपासून खालच्या डायरेक्शनला आहेच आणि तो लेफ्ट साईडला आहे, त्याच्यामुळे आन्सर राहील साऊथ वेस्ट, ऑप्शन नंबर डी. ओके. आणि क्वेश्चन नंबर 4 होता रसिक वॉक 20 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. हा पूर्ण क्वेश्चन आहे, आपण डायरेक्टली सॉल्व्ह करूया. रशीद किंवा रसिकची एक पोझिशन आपण दाखवूया. तर आर हा रसिकची पोझिशनने आपण डिनोट केला आहे. त्यानंतर सांगितलं की 20 किलोमीटर तो नॉर्थकडे चालला आहे. तर ठीक आहे, वरच्या डायरेक्शनला तो 20 किलोमीटर गेला. ठीक आहे, मग ॲरो पण आपण दाखवलाय, त्याचा फेस सध्या वरतीच आहे. मग नंतर सांगितलं की देन ही टर्न टू द राईट. मग राईटला तो परत 30 मीटर्स चाललाय. मग परत राईट आपण डायरेक्शन दाखवली, 30 मीटर चालला, परत त्याचा फेस एका ॲरोनीच दाखवलाय. त्यानंतर सांगितलं की ही देन ही टर्न्स राईट अँड वॉक 35 मीटर अगेन. मागे एक राईट घेतला 35 मीटर. मग आपण एक अंदाजे आधी एक 20 मीटर त्याच्या शेजारी आहे, तर त्याच्याच पॅरलल चालतोय. तर एक 35 मीटर म्हणजे 20 पासून खालीच येणार आहे 15 मीटरपर्यंत. मग 35 मीटर आपण दाखवलेलं इथं, त्याचं परत फेस ॲरोनी दाखवले, खालच्या डायरेक्शनला त्याचा फेस आहे. त्यानंतर सांगितलं की तो 15 मीटर लेफ्टकडे चाललाय. तर 15 मीटर मग ठीक आहे, लेफ्टकडे गेला तो, परत ॲरोनी आपण डायरेक्शन दाखवली. परत सांगितलं की परत तो फायनली लेफ्टकडे वळलाय आणि परत 15 मीटरच चाललाय. ओके. म्हणजे जर 15 मीटर वरती परत चालत गेल्यानंतर जे 20 मीटरची जी लाईन आहे त्याच्या एकदम तो पॅरलल पोझिशनला येईल किंवा त्याच स्पॉटवरती येईल. ओके. म्हणजे 35 मीटर जो एक्स्ट्रा चाललाय त्याच्यातून परत 15 मीटर मायनस होतील वरच्या डायरेक्शनमध्ये गेल्यामुळे. कारण त्यांनी असाच प्रश्न विचारलाय, इन विच डायरेक्शन अँड हाऊ मेनी मीटर्स इज ही फ्रॉम द स्टार्टिंग पोझिशन. स्टार्टिंग पोझिशनपासून कुठल्या डायरेक्शनला आणि किती मीटर अंतरावरती आहे. तर स्टार्टिंग पोझिशनपासून जरी बघितलं तर तो स्टार्टिंग पोझिशनच्या उजव्या साईडला आहे, म्हणजेच ईस्ट साईडला आहे. तुम्ही हे 4 जे नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट जे दाखवलेत हे लक्षात ठेवायचे. अशाच प्रकारे एक्झामला सुद्धा काढायचं ते. आणि स्टार्टिंग पोझिशनच्या उजव्या साईडला आहे, म्हणजे ईस्ट साईडला आहे. ईस्ट साईडला तर ह्याचा आन्सर असेल, म्हणजे बी आणि डी ह्याच्यापैकी आपला आन्सर आहे. तर 30 मीटर प्लस 15 मीटर, तर टोटल तो 45 मीटर्स फ्रॉम ईस्ट किंवा 45 मीटर ईस्ट या डायरेक्शनमध्ये आहे स्टार्टिंग पॉईंटपासून. ओके. तर अशा प्रकारे आपण हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. बऱ्याच जणांचे सगळे क्वेश्चन्स बरोबर सुद्धा आले होते आणि नक्कीच तुम्हाला याच्यातून चांगलीच प्रॅक्टिस होत असेल. ओके. आज आपण परत एकदा डेली क्विज 3 बघणार आहे आणि डेली क्विज 3 बघून झाल्यानंतर आपण एक करंट अफेअरचं पण सेशन घेणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.